नमस्कार मित्रांनो, आर.एस. अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. बघा रायगड, त्यानंतर रत्नागिरी आहे, त्यानंतर लातूर आहे. या जिल्ह्यांच्या पोलीस पाटील भरती प्रक्रिया ज्या आहेत, त्या भरती प्रक्रिया थांबलेल्या होत्या. आता आपण रायगड संदर्भातली ही जी अपडेट आहे ती बघणार आहे. परंतु रायगडवरून तुम्ही लक्षात घ्यायचं आहे, की बाकीच्या जिल्ह्यांची सुद्धा अशीच परिस्थिती आहे, की या ज्या पोलीस पाटील पदाच्या जाहिराती आहेत, त्या तुम्हाला या महिन्यामध्ये बघायला मिळणार आहेत. तर रायगडवरून किंवा लातूरवरून किंवा इतर सर्व जिल्ह्यातून विद्यार्थ्यांचे मेसेज येत असतात, कॉल येत असतात, YouTube चॅनलवरती कमेंट येत असतात, की आमची भरती प्रक्रिया केव्हा सुरू होणार आहे. खरं तर या भरती प्रक्रिया सुरू होऊन आतापर्यंत त्या नियुक्तीच्या टप्प्यापर्यंत आल्या असत्या. त्याचसोबत बाकीच्या जिल्ह्यांची भरती प्रक्रिया सुरू झाली असती. पण हे जे काही मतदार पुनर्निरीक्षणाचे जे काम आहे, ज्याला आपण BLOचं काम म्हणतो, ते असल्या कारणाने शासनानं आपले अधिकारी त्या कामामध्ये वळवलेले होते आणि ते काम जवळ-जवळ आता संपुष्टात आलेलं आहे. त्यामुळं पोलीस पाटील भरती प्रक्रियेला वेग आलेला आहे. नवीन टाईम टेबल तुमचं जाहीर होणार आहे. आता ही अपडेट पाहण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल, तर चॅनलला एकदा लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. आणि ज्यांना कोणाला बॅच हवी असेल, माझ्या नोट्स हव्या असतील किंवा काही तुमचे प्रश्न असतील, तर माझा नंबर आहे 9730613237 या नंबरवरती तुम्ही मला कॉल मेसेज करायचा आहे. तर बघा, आपल्याला या ठिकाणी आता बातमी बघायची आहे, की नेमकी काय आहे. तर इथं म्हणलेलं आहे बघा, गुरुवार दिनांक 6/8/2026 म्हणजे 6 तारखेची न्यूज आहे. रोजी गाव कामगार पोलीस पाटील संघटना महाराष्ट्र राज्य सल्लागार सचिव सन्मान्य कमलाकरजी मांगले साहेब यांच्या नेतृत्वामध्ये रायगड जिल्हा अधीक्षक व कलेक्टर कार्यालय अलिबाग येथे पोलीस पाटलांच्या विविध समस्या निवारणासाठी भेट घेतली. यामध्ये प्रामुख्याने अतिरिक्त मानधन वसुलीबाबत पोलीस पाटलांना पुरवणी बिल लवकरात लवकर व रखडलेले पोलीस पाटील भरती प्रक्रिया सुरू करणे. इथं महत्वाचा विषय आहे बघा, की रखडलेली जी तुमची पोलीस पाटील भरती आहे, ही रखडलेली पोलीस पाटील भरती लवकरात लवकर सुरू करावी, अशा पद्धतीचे या ठिकाणी विषय होते. या सर्व विषय यावर निवेदन देण्यात आले व अधिकारी मंडळीसोबत सकारात्मक चर्चा झालेली आहे. त्यानंतर बघा, या प्रसंगी राज्य संघटनेचे संस्थापक सदस्य तथा जिल्हा उपाध्यक्ष दिनेश पाटील, कोकण सदस्य महेश जांभळे, हनुमानपाडा पोलीस पाटील लक्ष्मण पाटील, वाघ पोलीस पाटील जीवन म्हात्रे व बोरिवली पोलीस पाटील सचिन महाडिक उपस्थित होते. पोलीस पाटलांच्या पुरवणी बिलाबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी लवकर पुरवणी बिलाचे काम होईल अशा पद्धतीचं आश्वासन दिलेलं आहे व 15 ऑगस्ट नंतर पोलीस पाटील भरती प्रक्रिया सुरू करण्यासाठी कार्यक्रम ठरेल व त्यासाठी प्रयत्न करू असं कलेक्टर ऑफिस मधील अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. बघा इथे जे तुम्हाला सांगितलेलं आहे, की 15 ऑगस्ट नंतर पोलीस पाटील भरती प्रक्रिया सुरू करण्यासाठी कार्यक्रम ठरेल व त्यासाठी प्रयत्न करू असं कलेक्टर ऑफिसमधील अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. तर मित्रांनो बघा, ही जी टीम आहे, या टीमने या ठिकाणी पाठपुरावा केलेला आहे. तर असंच तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचा सुद्धा पाठपुरावा करायचा आहे. तुमची टीम त्या ठिकाणी तुमच्या जवळच्या आसपासचे पोलीस पाटील संघटनेचे अधिकारी वगैरे कोणी असतील, तर त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधायचा आहे आणि अपडेट घ्यायचे आहे आणि एखादं निवेदन वगैरे देऊन तुमची सुद्धा भरती प्रक्रिया लवकरात लवकर या ठिकाणी सुरू करून घ्यायची आहे. आता पोलीस पाटील भरती प्रक्रिया जी आहे ती सर्व जिल्ह्यांची सुरू होणार आहे. खरं तर सुरुवात झालेली होती रत्नागिरी, रायगड आणि लातूर पोलीस पाटील भरतीची. परंतु रत्नागिरीचा विषय थोडासा बिंदू नामावलीमुळे थांबलेला होता. सद्यस्थितीत लातूर आणि रायगडची पोलीस पाटील भरती प्रक्रिया सुरू आहे. ती BLOमुळे थांबलेली होती आणि ती भरती प्रक्रिया जी आहे, त्याचं टाईम टेबल आहे, की 15 ऑगस्ट नंतर. लक्षात ठेवा मित्रांनो, 15 ऑगस्ट नंतर जरी ही भरती प्रक्रिया सुरू होणार असली, तरी 15 ते 31 तारखेपर्यंत तुमची जी भरती प्रक्रिया आहे, कोणत्याही परिस्थितीमध्ये सुरू होणार आहे. नवीन टाईम टेबल त्याचं येणार आहे. मी तुम्हाला मागच्या वेळी सुद्धा सांगितलं होतं, की तुमच्या टाईम टेबलमध्ये जास्तीत जास्त 15-20 ते 1 महिन्याचा गॅप पडू शकतो. त्याच्यापेक्षा जास्त पडणार नाही. कारण यांचं सगळं जे शेड्यूल आहे, ते शेड्यूल तयार होतं. फक्त टाईम टेबलच तुम्हाला चेंज करून येणार आहे. बाकी बिंदू नामावलीचा वगैरे विषय नाही. सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. फक्त काय झालं होतं, की जे BLOचं काम होतं, त्या BLOच्या कामामुळं बाकीचे जे प्रशासकीय अधिकारी आहेत, ते त्या कामामध्ये गुंतलेले होते आणि सर्वात जास्त प्रायोरिटी जी आहे, त्या BLOला देण्यात आलेली होती, की मतदारांची जी पुनर्निरीक्षणाची जी कामं आहेत, ती कामं अतिशय महत्त्वाची होती आणि त्यामुळे तिकडे हे पदाधिकारी सगळे जे आहेत, ते कामाला लावलेले होते आणि ते काम संपल्यात जमा आहे. त्यामुळं येणाऱ्या 31 तारखेपर्यंत तुम्हाला या ठिकाणी ही जी जाहिरात आहे,
ही जाहिरात बघायला मिळणार जाहिरात नाही, तुम्हाला जे टाईम टेबल आहे, ते टाईम टेबल या ठिकाणी बघायला मिळणार आहे. लक्षात ठेवा 15 ते 20 दिवस ही भरती प्रक्रिया वाढलेली होती. ती संपलेली आहेत 15 ते 20 दिवस. आता नवीन टाईम टेबलनुसार फक्त तुमचे 15 ते 20 दिवस नियुक्तीचे वगैरे पुढे ढकलणं आहे. नाहीतर तुमची परीक्षा वेळेवर होणार आहे. मी तुम्हाला त्याच वेळी सांगितलेलं होतं, की तुम्ही गाफील राहू नका. तुमची परीक्षा ही होणार म्हणजे होणार आहे. लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे. जर कोणी गाफील राहिलं असेल, तर गाफीलपणा सोडा आणि अभ्यासाला लागा. तुम्हाला अभ्यासाबद्दल ऑथेंटिक माहिती हवी असेल, माझ्या तांत्रिकची प्लेलिस्ट आहे, ती जर तुम्हाला हवी असेल, तर ती सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये किंवा माझ्या WhatsAppवरती मला मेसेज करा. त्या ठिकाणी मी तुम्हाला पाठवून देतो. चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. आपण आणखीन जे आपले व्हिडिओ राहिलेले आहेत, मग ते चालू घडामोडीचे असू दे किंवा झालेल्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत, त्यांचं विश्लेषण आहे, ते सुद्धा आपण या ठिकाणी नव्याने चालू करणार आहे. मी सुद्धा थोडंसं कामामध्ये होतो. अजून एक 2-3 दिवस आपलं काम आहे, तरी सुद्धा मी पूर्ण वेळ तुमच्यासाठी देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर बाकीच्या जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा महत्त्वाची माहिती आहे, की तुमची सुद्धा भरती प्रक्रिया या महिन्यामध्ये सुरू होणार आहे. फक्त एक गोष्ट सांगायची राहिली तुम्हाला, की ज्यांनी अजूनही डॉक्युमेंट काढून घेतले नसतील, त्याने डॉक्युमेंट काढून घ्या. आपल्या YouTube चॅनलवरती आपला जो व्हिडिओ आहे डॉक्युमेंटचा, तो डॉक्युमेंटचा व्हिडिओ बघा. डॉक्युमेंटच्या संदर्भामध्ये तुम्हाला जर काही क्वेरी असतील, तर त्या क्वेरी सुद्धा मी तुम्हाला सांगेन. तुम्ही मला मेसेज करा किंवा आपण एक नवीन व्हिडिओ बनवूया, की तुम्हाला कोणत्या पद्धतीने डॉक्युमेंट लागणार आहेत. विवाहित महिलांनी कोणत्या पद्धतीचे डॉक्युमेंट काढायचे आहेत वगैरे, वगैरे. या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे. त्यामुळे माझी तुम्हाला सर्वांना नम्र विनंती आहे, की तुम्ही सुद्धा तुमच्या जवळचे जे काही प्रशासकीय अधिकारी किंवा तुमच्या जवळचे पोलीस पाटील असतील किंवा पत्रकार असतील, मी वारंवार तुमच्या मागील व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, की तुमच्या जवळची मंडळी कोण असतील, त्यांच्यासोबत पाठपुरावा करा. तुमची भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरू होणार आहे. बाकीच्या जिल्ह्यांच्या भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे, तर तुमच्या सुद्धा जिल्ह्याची भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. फक्त एक लक्षात ठेवा, की मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, की अजिबात गाफील राहू नका. नाहीतर नुकसान तुमचं आहे. 1 महिन्यामध्ये मित्रांनो पोलीस पाटील पदाचा अभ्यासक्रम पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे एका महिन्यामध्ये 1 ते दीड महिन्यामध्ये तुम्हाला जर पोलीस पाटील पदाचा अभ्यासक्रम पूर्ण करायचा असेल, तर तुम्ही आपली बॅच जॉइन करा. आपले हिंगोली, बीड, जालना पोलीस पाटील पदाचे जे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत, त्यांचे अभिप्राय बघा. त्यांचे आपल्या YouTube चॅनलवरती शॉर्ट व्हिडिओ आहेत ते बघा. Telegram चॅनलवरती त्यांचे अभिप्राय बघा आणि कमेंट बॉक्समध्ये Telegram चॅनलची लिंक दिलेली आहे. तुम्हाला इतरत्र प्रश्नांची चर्चा करायची असेल, प्रश्नोत्तरे पाहायची असतील, अभ्यास करायचा असेल, सराव करायचा असेल, तर तुम्ही काय करू शकता, की आपलं Telegram चॅनल जॉइन करू शकता. तर ही अपडेट होती रायगडची. आता रायगडप्रमाणे बाकीच्या जिल्ह्यांची सुद्धा प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे तुमची जी शंका आहे, की पोलीस पाटील भरती प्रक्रिया केव्हा सुरू होणार आहे? तर ती या महिन्यामध्ये, या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत ही भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. परंतु 15 ऑगस्ट नंतरच या भरती प्रक्रियेला गती येणार आहे. तर हीच तुम्हाला अपडेट सांगायची होती. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून, कोणत्या तालुक्यातून बघत आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि कमेंट बॉक्सजवळ जे हाईपचं बटन आहे ते सुद्धा दाबायला विसरू नका. धन्यवाद.